नजर सारी रखते हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय नमः पार्वती पते शिवाय संप्रणम वासमये तमसाराशि नाशैते विघ्नानां या पुण्येन तुषारकमया कुलवत्नावृताय विनावर्णनिकराय शीलपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रतिवेदावन्दिता कामं पातु भगवती देशेशदानापा करोमि वाचालं मनोरथं यत्कर्मात्मके प्रधानं नारायणं हंसे नरं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासतो जयमुद्यत वसुदेव सुतं देवकं शयामर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः पवनसुत हनुमान की जय पूर्व प्रसंग वृत्तांत रणारपणत कुंदत शाळुळाला रोषित त्यासी कुसत लंकेश ओम नमो दिगंनायका दंतावर दायका चरुकुंदराय नायका तेजपा मनवरी अकारण ब्रह्मकुमारी हंसारूढवाटे स्वामी विनाश वेद चिंतनी विजय मूर्ती सर्वदा नमन माझे गुरुवर्या सुखमूर्ती करुणालया नमो संत प्रोतेचा अभेद भेद करुणिया नका नमो पांडुरंगा वाया वेदतेच्या प्रसंगा
निर्सोनी माझ्या भवसला तरी कृपा मनवरे. गौरी पुत्र गजानन कौसल्या पुत्र रघुवर आणि गुरुस्वामी जनार्दन यांच्या सहस्त्र नमस्कार करून त्याचे श्री स्वामी गोड कथा असणारी सांगितली. महाराज शार्दूळ असताना भगवंताच्या सभेत गेलता. महाराज देवाची सेना पाण्याकरता शार्दूळ गेलता गेला महाराज, पण पोटभर वानराने मारलं महाराज. मारू नाही तिथं पोटभर असं मारलं. कुठत असणारा शार्दूळ रावणाच्या सभेत आला महाराज आणि सभेत येऊन रावणाला काय सांगू लागला. शार्दूळ देखोनी आची दुःखित त्यासी तुसे लंकानाथ वरियासी जालासी हस्तगत रुद्रोषित निष्ठोषित. त्याच शार्दूळ दुःखी झालेला होता महाराज. कान पोटभर मार खाल्ला महाराजा वानराचा. मारू नाही तो वानराला मारलं होतं म्हणून ते शार्दूळ दुःखी झाला महाराज. काहीच बोलला गेला नाम करून झालं आणि रावणाच्या सभेत जाऊन उभा राहिला. रावण विचार लागला शार्दूळा तू जाऊन त्या दुश्मनाला माझ्या भेटला असता त्याच्या पक्षी आपण झाला असता असा रावण असताना बोलू लागला. सादरे पुस्ता रावण शार्दूळ बोले अति कुंठोन असंख्यात वानराचे सैन्य संख्या कोण करू शके. त्यावेळेला शार्दूळ रावण पुसू लागला महाराज शार्दूळाला. म्हणून पुसत त्यावेळेला शार्दूळाला सांगितलं महाराज राजा मी असताना त्या रामाच्या सैन्यामध्ये गेलो पण महाराज आज गणित सैन्य आहे महाराज. त्या सैन्याचा गणित कोणालाच होत नाही. तर मी पाहताना तिथं जाऊन माझ्या कसं गणित होईल महाराज. कोणाला त्या सैन्याचं गणित होणार नाही अशी त्या रामाची सैन्य वानराची. म्हणून शार्दूळ रावणाला बोलू लागला अमुके एक वानर असती ऐसी भावना न करवे चित्ती संख्या पुसता वानरा पुत्ती ते सांगती असंख्य. अनेक वानर अशी म्हणतो साधे आहेत त्या ठिकाणी वानर साधे नाही त्या ठिकाणी महाराज. वानर कसे तर महाराज सैन्याला त्या विचारायला गेलं महाराज किती तुमचे वानर तर महाराज आज सध्या महाराजाचे गणितच होणार नाही. एवढी असताना वानर सैन्य जिकडे बघत तिकडे महाराज हा दिशेला वानर होतं आकाशात वानर होतं पाण्यात वानर होतं समुद्रामध्ये पाहिन तिकडे वानर होतं असा हा कुठे कामाला निर्भर होता असा शार्दूळ रावणाला बोलू लागला. वाचस्पतीची वाचा मुंडे वेद वाचा बगडी पडे राम सैन्याची संख्या न घडे निज निवाडे लंकेशा. त्याच वेळेस महाराज वाचस्पती असताना महाराज त्यावेळेला त्याची सुद्धा वाचा चलत नाही महाराजाचं गणित होत नाही महाराज. वाचा असताना त्याची कोणतीच होते महाराज. या सैन्याचं रामाच्या कोणालाच गणित होत नाही महाराज. अशी रामाच्या भार सैन्य आहे महाराज. आणि एकच वीरवंशित महाराज साधा नाही महाराज. पर्वताकार असणारे रामाचे वीर वानर सैन्यामध्ये आणि महाराज युद्धात असा त्यावेळेला त्या ठिकाणी शार्दूळ रावणाला बोलू लागला. श्रीराम सैन्याचे गणित कराया परमानसे समर्थ आम्ही काय मशकत येतो संख्या समर्थ करावया. त्या रामाच्या सैन्याचं गणित करायला महाराज ब्रह्मदेवाची सुद्धा वाचा चलत नाही महाराज. ब्रह्मदेवाला त्याचं गणित होऊ शकत नाही. त्या रामाच्या सैन्याचं एवढी सैन्य आहे महाराज. तर मी असणारा एक वाचाला असणारा महाराज मुखा असणारा पामर हो मी माझ्या पामरांना असणाऱ्या त्या रामाच्या सैन्याचं गणित होणार नाही असा शार्दूळ रावणा पुढे बोलू लागला. श्रीराम कटकी चालपण सर्वतना करवे जाण मुख्य वैरी आमा दिसन तो वळखण धरितसे. त्या रामाच्या सैन्यामध्ये असणारे रामाची सैन्य असणारे महाराज कोणाच्याच गणित होत नाही त्या रामाच्या सैन्याचं महाराज. एवढी सैन्य अपार आहे महाराज. समुद्रासारखी सैन्य भरलेले परत वानेर जिकडं पाहिजे तिकडं वानेर आणि मुख्य असणारा महाराज आपला भविष्य असणारा तुमचा भाऊ असणारा आणि तुमचा भाऊ असणारा त्या सैन्यामध्ये आहे असा त्यावेळेला शार्दूळ रावणा पुढे बोलू लागला. आम्ही आधी गुप्त मायावेसी मावळ चले कृष्णापासी तेने धर्मी आती वेगेसी वानरापासी दिदले. आम्ही असणारे त्याच्यावर महाराज गुप्त वेशामध्ये महाराज कपाट करणारे महाराज आम्ही या ठिकाणी कप्तीला
विभीषणानं मला धरलं आणि धरून असणारा वानराच्या हातामध्ये दिलं. असा शार्दूल असणारा रावणाला बोलू लागला. वानर नेता कटका अंत स्तोमे तोमे इंद्रक लाता उक्या टोले देत ते एकल्पात मन झाला. त्यावेळेस महाराज मी पुष्कळ बरोबर होतो महाराज या ठिकाणी राजा, पण मला धरून मला वानराच्या हातात दिलं तुमच्या विभीषणानं. आणि विभीषणानं धरून हातात दिल्यानं वानरायना मारू नाही तिथं मारलं राजा. मला टोल्यावर टोले देऊ लागले, लाता घालू लागले, बुक्या घालू लागले महाराज. मारू नाही त्यानं मला मारू लागले महाराज. माझा बुकना करून टाकला त्या वानरानं, धुरा केला माझा. म्हणून शार्दूल त्यावेळेला त्या रावणाला सांगायला लागला. बळ चांगल्या रावणापाशी दळ दाखला मदसे वानर करुणे कासाविसे राम सभेसी मजलेले. त्यावेळेस महाराज आज सैन्य असताना महाराज त्यावेळेला मी बघायला गेलो महाराज. म्हणून मला त्या वानराला असताना मला विभीषणाला धरलं आणि धरून त्या वानराच्या हातात दिलं महाराज. गोडवर वानरानं मारून नाही तिथं मारलं मला. आणि मारून महाराज मला धरून असताना रामाच्या पुढे नेलं. असा शार्दूल आणि रामा पुढे सांगू लागला महाराज. हेर मागल्या कोण पुरुषार्थ आयसे बोलिला रघुनाथ तेने मजलेले निर्मुक्त जिवे जित बघालो. त्यावेळेस महाराज त्या रामापुढे धरून नेलं महाराज त्या देवापुढे. त्या रामप्रभू पुढे नेल्याच्या नंतर महाराज सगळे म्हणू लागले याला मारा मारा, त्याला जिवंत सोडू नका. विभीषण सुद्धा बोलू लागला, प्रत्येक वाणीला म्हणू लागले मारा मारा. पण महाराज दया त्या देवाला आणि रामाला दया आली. पण त्या रामाला असणारी माया आणि दयाच्या पोटी असणारा मला त्या भगवंतानं मला जिवंत सोडलं महाराज. आणि जर रामाला असला मारा तर मी आज जीवनाला मुकलो होतो महाराज. मला जीवच वाण्याला मारित होते. असा शार्दूल आणि रावणा पुढे बोलू लागला महाराज. श्रीरामाचे प्रताप बळ असंख्य त्याचे दळ सबळ त्यासी नचले विट कळवळ जमे कपाळ अर्पावी. त्यामुळे म्हणून रावणा त्या रामापुढे महाराज त्याचं गणित जर असणार नाही वानरायचं महाराज. एवढी सैन्य आहे महाराज त्याच्या परी. आणि राम असणारा पुरुष आहे ते महाराज. राम साधा नाही महाराज. आणि रामापुढे तुझ्या वानरापुढे तुझा निभाव निघणार नाही युद्धाला. म्हणून महाराज तू युद्ध करू नको रावणा आता. आणि तू असणारा राजा शरण जायच्या रामाला. सीता असणारी घे, सीता रामाची रामाला दे आणि रामाला शरण जाय महाराज. तुझ्या लंकेचं कल्याण होणार आहे. असा शार्दूल रावणाला बोलू लागला. सीता आज्ञा श्री रघुनाथा वरोण मुक्ती लंकानाथा स्वस्थता रक्षा समस्ता निर्भयता योगी. त्यावेळेस रावणा तुझं जर कल्याण तुला करून घ्यायचं असेल महाराज, जगात तुला जर फडकायचं असेल तर एकच कर महाराज. रामाची सीता रामाला नेऊन अर्पण कर महाराज. त्या देवाला दे, देवाला शरण जाय महाराज. आणि तू जर शरण गेलास राजा तर तुझ्या महाराजा लंकेचं कल्याण होणार आहे. एक राक्षस सुद्धा मरणार नाही महाराज. असा त्या राम असणारा वद्द हात करणार तुझ्या माथ्यावर. आणि तुझं कल्याण होणार आहे महाराज. कसं चंद्र सूर्य हटोपर्यंत तू जिवंत राहणार नाही. तर महाराज जन्म नाही केला तर निश्चित आताच मरणार असतो रामाच्या हातानं. असा शार्दूल बोलू लागला. उडवण्या वानरवीर लंका घेतली सप्रकार अजून कायचा विचार शीघ्र तर करी एक. त्यावेळेस काहीच म्हणला राजा, तुझी लंका किती हे म्हणला या ठिकाणी महाराज. वानर जर एकदा जर सगळे उडाले महाराज तर तुझ्या लंकेमध्ये येतील आणि तुझी लंका असणारी महाराज तुझ्या हातातून विस्कटून घेतील ते वानर. असे त्या रामाचे वानर बलवाला तर महाराज. म्हणून तुझा हित करून घ्यायचा असेल तुझ्या जीवनाचं, तुझं हित करायचं असेल लंकेचं तर एकच उपाय आहे तुला की रामाला शरण जा. आणि रामाची सीताला अर्पण कर. सीतेला नेऊन रामाला शरण जा. निश्चित तुझ्या लंकेचं कल्याण होणार आहे. असा शार्दूल आणि त्या वेळा रावणाला बोलू लागला. निघाले लंकानाथा की श्रीरामाची सीता हे विषयी नमो करिता कुणशांता पावेल. त्याच वेळेस रावणा तू जर हित केला तुझ्या जीवनामध्ये महाराज तुझ्या राजा सर्वांचं जर तुला हित करायचं असेल लंकेचं तर एकच उपाय आहे. रामाला असताना तू शरण जा. आणि रामाला जाऊन महाराज तू जर सीता अर्पण केला तर तुझा पुरुषार्थ वाढणार आहे. तुझी
जगात होणार आहे महाराज असा त्यावेळेला शार्दूल रावणाला बोलू लागला महाराज. ऐकोनी शार्दूल वचन रावण झाला कपायमान विद्या धर्मी दुर्भिमान सोय गर्दन बोलत. त्यावेळेस महाराज एवढा शार्दूल असताना सभेत रावणाला हित सांगू लागला महाराज. शरण जाय देवाला म्हणू लागला की आतापर्यंत रावणानं बोलणं ऐकलं महाराज. ऐकल्याबरोबर रावण का गर्वामध्ये महाराज धनाचा गर्वाचा अभिमान रावणाला होता आणि त्या अभिमानामध्ये रावण बुडून गेलं महाराज. म्हणून रावणाला काही सुधारणा केलं. राग आला रावणाला आणि राग येऊन रावण त्यावेळेला शार्दूलाला काय बोलू लागला. आदि करुणे श्री राघव युधालिया देवदानव साय दैत्येनी गंधर्व सीता स्वयंमेव मीन सोडी. मला कमजोर समजायला काय मला तू या ठिकाणी राहायला माझ्या आणि तुला असताना महाराज एक सांगालो मी देव दैत्य दानव जरी आले युद्धाला महादेव जरी आला प्रत्येक देव विष्णू आला तरी मी सीता घ्यायला देणार नाही महाराज. मी माझा हट्ट पुरा करणारो आणि युद्ध रामासंग करीन. रामाला युद्धामध्ये मी जिंकीन असा त्यावेळेला रावण आपल्या अभिमानामध्ये रावण असताना बोलू लागला. राक्षस मारल्या समस्त श्रीरामे केल्या कुळघात वदय मानल्या प्रणात तरी मी सीता सोडिना. महाराज पुढे माझ्या राक्षसाचा लंकेचा जरी घात केला रावणानं मारला रामानं तरी महाराज शेवटी मला राम मारणार आहे महाराज. जरी रामानं मला मारलं तरी मी त्या सीतेला सोडणार नाही महाराज. सीता रामाला देणार नाही आणि रामाला शरणाने जाणार नाही असा रावण असताना गर्दी बोलू लागला. वर रावण जिवे जिता सर्वतमिन सोडी सीता ऐसे बोलणे बोलता परम चिंता पावला. त्यावेळेस मला एक शास्त्राचा सांगा लागला शरण जाय म्हणून. मी मला जोपर्यंत माझ्या जीवात होय मला मी जोपर्यंत जिवंत होय या ठिकाणी लंकेमध्ये तोपर्यंत रामाला सीता देणार नाही आणि रामाला सीता शरण जाणार नाही महाराज असा त्यावेळेला रावण असणारा आणि महाराज शार्दूलाला बोलू लागला. चार मागणे नाही रघुनाथा ते तुम्ही चार देते येता श्रीराम रामी शिवरचिता मद तत्वता सांगती. त्याच वेळेस महाराज तुम्ही चार असणारे गेले महाराज कथा असणारे रामाची सेना रामाच्या भेटी करता गेल्या आणि रामाचा पक्ष धरल्या महाराज. आणि रामाचा पक्ष धरून मला म्हणाल्या की महाराज तू असणारा रामाला शरण जाय तुम्ही भ्याला भेटूया महाराज. मी मित्राला या ठिकाणी राम जरी गेला तरी रामाला सीता वापस देणार नाही असा रावण शार्दूलाला बोलू लागला. ऐसा बोलला विभीषण तैसची बोलला कुसारण शार्दूल सांगो तो आपण पैदान रामाचे. त्याच महाराज असाच मला पहिलं विभीषण सुद्धा बोलला होता महाराज देवाला शरण जाय म्हणला होता रामाला मला. विभीषणानं असंच केलं मला. शार्दूल खूप शार्दूल असणारे हे दोन गेलते त्याने हे सांगितलं मला की रामाला शरण जाय आणि तू असणारा महाराज या ठिकाणी आता तू बी तिथे गेला आणि तू जाऊन असणारा शार्दूला आणि तेच मला सांगाला की रामाला शरण जाय महाराज. रामाचं तुमच्या अंत करणार भाई शिरलं महाराज आणि भयापोटी मला असणारा तुम्ही त्याला शरण जाय म्हणाला दुश्मनाला माझ्या असा रावण त्यावेळेला शार्दूलाला बोलू लागला. श्रीरामाची वानरवीर कोणुरा तोर तोर आतुळवळी कोडंदर दस शिर पुसत. त्याच वेळेस महाराज पुन्हा रावण असणारा शार्दूलाला ऐकू लागला. ऐक मला शार्दूला तू सैन्यात गेलताना रामाची सेना बघा महाराज त्याकरता तुम्हाला सांग त्या रामाच्या सैन्यामध्ये कोण कोण वीर तुम्हाला माझ्या संग युद्ध करणारे माझ्या संग युद्ध करणारे रामाचे कोणते वानर काय प्रताप त्या वानरायचा हे मला सांग म्हणून रावण पुन्हा विचारू लागला. रावणे पुसले दुपती वीर सुधारायत किती शार्दूल आपल्या उत्पत्ती संकलित सांगत. त्याच वेळेस मला रावणाला विचारलं शार्दूला तू सांगायला शरण जाय म्हणून पण त्या रामाच्या
वानर येतील महाराज. कोण कोण आता बलवान त्याचं नाव मला सांग म्हणला. नंतर आता शार्दूळ असणारा आपल्या हुशारीनं आपल्या बुद्धीनं असणारा रावणाला प्रत्युत्तर काय देते महाराज. राजा रामचंद्र महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. झाली की नाही आता लहान आहे नंबर किती